नमस्कार श्रोते हो. एक व विज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीच्या अध्याय 6 यामधील 420च्या पुढील ओव्या घेणार आहोत. ओम नमो ज्ञानेश्वरा. एरवी विरक्त जयासी नाही, जो अभ्यासी न रिघते कही. तया ना कळे हे आम्हीही न म्हणू काही. परी यमनियमांची या वाटा ना वंचिजे, कही वैराग्याची सेना करीजे. केवळ विषय जळी ठाकीजे, बुडी देवोनी यया झालिया मनसा कही. युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चळ होईल काही. कैसोनी सांगे म्हणून मनाचा निग्रह होय. ऐसा उपाय जो आहे, तो आरंभी मग नोहे. कैसा पाहो तरी योग साधन जितुके, ते अवघेची काय लटिके. परी आपण या अभ्यासून ठके, हेची म्हण अंगी योगाचे होय बळ. तरी मनके तुले चपळ, काय महदादी हे सकळ. आपण हे तेथ अर्जुन म्हणे निके, देव बोलती ते ना चुके. साचची योग बळेसी न तुके, मनोबळ तरी तोची योगू कैसा केवी जानो. आम्ही ए तुले दिवस याची मातुही नेनो. म्हणून मनाते जी म्हणो अनावर, हे आता आघवया जन्मा. तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचया आम्हा जाहला आजी. या ओव्यांचे निरूपण करताना माऊली महाराज येथे सांगतात, एरवी ज्यास वैराग्य नाही, जो कधीही अभ्यासाकडे वळत नाही, त्याला मन आवरत नाही, हे आम्हालाही मान्य आहे. जे यमनियमांच्या वाटेने गेले नाहीत, वैराग्याची कधीसुद्धा आठवण केली नाही व केवळ जे विषयरूपी पाण्यात बुडून राहिले, ज्यांनी जन्मापासून मनाला युक्तीचा चिमटा लावला नाही, त्यांना ते स्थिर कसे होईल. म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे, तो आरंभ कर. मग निग्रह कसा होत नाही ते पाहू. अरे, जेवढे योग साधन आहे ते का सर्व खोटे आहे, परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे म्हण. जर अंगात योग साधनेचे बळ असेल, तर मनाच्या चंचलतेची काय बिशाद. महत्वादी स्वाधीन होणार नाहीत का. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, आपण जे म्हणता ते खरे आहे. योग बलापुढे मनाचे बळ टिकणार नाही. तो योग कसा आहे, कशा रीतीने जाणावा, हे आम्हाला इतके दिवस माहीत नव्हते. म्हणून आम्ही मन अनावर आहे असे म्हटले. हे पुरुषोत्तमा, तुमच्या कृपाप्रसादानेच आम्हाला साऱ्या जन्मात आज योगाची ओळख झाली. परी आनिक एक गोसाविया, मज संशयो असे साविया. तो तुवाचेनी फेडावया, समर्थू नाही. म्हणून सांगे गोविंदा, कवन ऐकू मोक्षपदा. झोंबत होता श्रद्धा उपाये विना, इंद्रिये ग्रामोनी निघाला. आस्थेची या वाटे लागला, आत्मसिद्धीची या पुढिला. नगरा यावया तव आत्मसिद्धी न ठकेची, आणि मागुते न येवेची. ऐसा असतू गेला माझरीची, आयुष्य भानो.
जसे अकाळी आभाळ आळू माळू सपातळ विपायोगे आलो केवळ वसोन वर्षे तैसी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया ऐसा दोला अंतरला काजी जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवनगती तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी आस्था तया मोक्षा वाचोनी अन्यथा गती आहे गा. महाराज, मला अजून एक शंका आहे, ती दूर करण्यास तुमच्याशिवाय कोणीही समर्थ नाही. देवा, योग्य मार्गाशिवाय केवळ मनात श्रद्धा ठेवून कोण पुरुष मोक्षपद मिळवण्यासाठी पाहत होता, तो इंद्रियरूपी गावातून निघाला. आत्मसिद्धीच्या नगरात जाण्यासाठी आस्थेच्या मार्गाने निघाला. तो आत्मसिद्धीच्या गावाला पोहोचलाच नाही आणि त्याला परत येता येईना. असे मध्येच असताना त्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला. जसे अवेळी आकाशात विरळ असे थोडे ढग जमले तर ते टिकत नाहीत आणि वर्षावही करत नाहीत, त्याप्रमाणेच ज्याला दोन्हीही अंतरली म्हणजे मोक्षप्राप्ती तर दूरच राहिली, श्रद्धेमुळे सोडलेल्या संसाराला सुद्धा तो मुकला. अशा दोन्हीही गोष्टींना मुकला, परंतु भक्तीत निमग्न झाला. त्याला कोणती गती प्राप्त होते हे सांगा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्याला मोक्ष सुखाची इच्छा आहे त्याला मोक्षा वाचून दुसरी गती आहे काय? परी येतुले हेची एक घडे जे माझारी विसावावे पडे तेही परी ऐसोनी सुरवाडे जो देवा नाही एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धाते परी ते तुला वेगू नव्हेची म्हणून विसावा तरी निकाची पाठी मोक्षु तव तैसाची ठेविला असे. श्रोते हो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या अध्याय 6 यामधील 440 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वरा.